भावांनो, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा 2 नंबरला आहे बरं का. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची जी लढाई आहे, मी 2014 पासून बघतो. ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालं होतं, त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मी MPSC UPSCचा ज्यावेळेस अभ्यास करायला सुरू केला, त्यावेळेस एक लहर होती की धनगरांना ST आरक्षणाची अंमलबजावणी होणारच आहे म्हणून. परंतु मी एक आशा लावून बसलो होतो की यार ठीक आहे, जर ST आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर भरपूर फायदा होईल, भरपूर बेनिफिट्स मिळतील. परंतु तेव्हापासून आतापर्यंत काही झालेलंच नाही. आणि बरेचसे नेते पुढारी या आरक्षणाच्या लढाईमधून बाहेर पडून बलाढ्य झालेत काय. परंतु त्यांनी पुन्हा मागं फिरून त्या घटनेकडे कदाचित बघितलं नसावं. आणि ह्या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा लढा BK कोकरे पाटलापासून ज्यावेळेस सुरू झालाय, तेव्हापासून याच्यामध्ये अनेक अडथळे आले. अनेक वेळा हा प्रवाह वर आला खाली गेला, वर आला खाली गेला. पण अडचणी काय येऊ लागल्या ह्याचा मी अभ्यास केला बरं का. आणि तुम्हीही समाज बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, गंगाखेडमधून एक नवीन क्रांतीची सुरुवात मला करायची होती आणि ती नक्कीच मी केलेली आहे. आपापसात काही मतभेद असतील, माझं कुठंतरी नाव लौकिक होत असताना कोणाला तरी बघवलं नसेल म्हणा, किंवा तसा काही त्यांचा हेतूही नसेल, किंवा गैरसमज झाला असेल, काय जे काही झालं असेल, हे बघा, मी कोणाचा एकही रुपया घेऊन कधी शर्मिंदा झालेलो नाही आहे. त्या दिवशीच्या त्या बैठकीच्या घटनेबद्दल जर स्पष्ट बोलायचं झालं तर झाली ती बैठक. त्या बैठकीमध्ये बाबा पोले असतील, संभाजी पोले असतील, यांच्यासोबत जे काही आपसापसात ते मतभेद होते, किंवा मी जे भ्रष्टाचार मुक्तीचं काम करत होतो त्यावेळेस त्या कामामध्ये वेळोवेळी जे हे अडथळा घालत होते, त्या अडथळा इथून पुढे घालणार नाहीत असा शब्द आमदार साहेबांनी दिला. ठीक आहे, हा विषय इथं क्लोज करू. कारण ज्या वेळेस माझ्यावर ताशारे ओढले जातात, आपल्याच समाजातील काही जे माझ्यापेक्षा ऑलरेडी ह्याच्यामध्ये काम करत आहेत त्या समाजकार्यामध्ये, त्याच्यामध्ये पवन भाऊ असतील किंवा जे कोणी असतील, त्यांनी ताशारे काय ओढले की हा मॅनेज झाला. हे बघा, मी जर मॅनेज झालो असतो तर मी बाहेर येऊन कामाला सुरुवात केलीच नसती. आणि मॅनेज होणं कशाला म्हणतात माहिती आहे का, की त्या दरबारात जाऊन झुकला. मी झुकलो बिकलो नाही आणि झुकणारही नाही. मी कधी कोणाचा 1 रुपया घेऊन शर्मिंदा नाही. आणि मी अजूनही तुम्हाला म्हणतोय की त्याचे जर काही तुमच्याकडे पुरावे असतील, मी तिथं गेलो, त्यांना काय बोललो काय नाही, मी 20 मिनिटाचा व्हिडिओ टाकलाय, ते तुम्ही पूर्ण एकदा ध्यान देऊन बघा. परंतु मॅनेज झालं हे जर तुम्ही म्हणत असाल तर प्लीज तुम्ही त्याचे पुरावे द्या की मी मॅनेज झालो, कारण ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर आहेत. मग आता गंगाखेड विधानसभा असेल किंवा एकंदरीतच परभणी जिल्ह्यामधली जे काही आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे पुढारलेले आहेत, ज्यांनी भरपूर या लढ्यामध्ये एकमेकांना सहकार्य करून धनगर समाजासाठी कुठं कार्य केलेलं आहे, ज्यांची मला माहिती पोहोचली, ज्यांची माझ्यापर्यंत पोहोचली, मी त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आस्था आहे. आणि मी त्यांना एक सांगडं घालतोय. त्याच्यामध्ये बालासाहेब आळनुरे पाटील असतील, बळीराम मामा सोडगीर असतील, रबदाडे मामा असतील, गोविंद मानवतकर भाऊजी असतील, पैलवान मारुती मामा बनसोडे असतील, सुरेशदादा बंडगर असतील, सुरेश भाऊ बुमरे असतील, उद्धव भाऊ शिंदे असतील, नारायणराव घनवटे असतील, ऋषिकेश भाऊ सकनूर असतील, आणि असे अनेक ज्यांचे की मला माफ करा, तुमचे कदाचित मला नाव माहिती नसतील, कारण या सामाजिक लढ्यामध्ये मी वयानं आणि अनुभवाने खूप लहान आहे. पण जे माझ्यापाशी येत आहेत किंवा माझ्यासोबत त्यांचा संपर्क होतोय त्यांना मी ओळखतोय. अजूनही इथून पुढे या प्रवासामध्ये बऱ्याच जणांना मी ओळखत राहील असाच भविष्यामध्ये. आणि नक्कीच मला तुमच्या अनुभवाची खूप गरज पडणार आहे. तर मी या सगळ्या मंडळींना आणि एकंदरीत धनगर समाजामध्ये जे सुशिक्षित वर्ग आहे त्यांना मी एक आव्हान करू इच्छितो किंवा एक विनंती करू इच्छितोय की तुम्ही आपापसातले मतभेद बाजूला ठेवा. कारण कालची जी घटना माझ्यासोबत घडली होती, ह्या घटनेमध्ये काय झालं बघा, तुम्ही विचार करा. हे आपल्या आपल्यातच भांडण लावून देणारं एक तिसरा असते आणि चूक त्याची पण नसती. आपण आपापल्यात भांडत बसतो, ही आपली चूक आहे. आपण आपापसात भांडण करणं सोडून दिलं तर तो दुसरा काय भांडण लावण्याची धमक करणार आहे. आता कालच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो, त्या बैठकीचा विषय बाहेर पडेपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू लागलं. मी ज्या दिवशी त्या ह्याला पकडून दिलं ना, एका गुन्हेगाराला, त्या दिवशी मी तुमच्यासमोर एक विषय मांडला होता बघा, की एका पोलीस अधिकाऱ्यानं मला सांगितलं, कॉन्स्टेबलनं, की महेशराव, पोलीस प्रशासन ह्या आरोपींवर कडकात कडक कारवाई करत नाहीये, कारण आरोपींनी खुलून असं वर्दस्थांकडे सांगितलंय की आम्हाला जर पोलिसांचा दबाव किंवा काही त्रास झाला तर आम्ही स्पष्ट जवाबामध्ये ज्यांनी आम्हाला पैसे दिले किंवा मारायला लावलं त्यांची नावं सांगून मोकळे होणार आहेत. म्हणजे षडयंत्र लक्षात घ्या की असं होऊ नये म्हणून कुठंतरी आपल्याच समाजातील काही जणांना काहीतरी हातावर तुरी दिल्या, त्यांच्या हातावर काहीतरी लाच दिली म्हणा, काहीतरी 4 पैशाचं आमिष दाखवलं आणि त्यांनी आपापसातच मतभेद करायला सुरू केले.
विचार करा, जेव्हापासून पवन भाऊने ती पोस्ट टाकली होती, पवन भाऊला मी फोनवर देखील म्हणलो होतो की पवन भाऊ तुम्ही मला फोन करून विचारायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही सोशल मीडियावर मांडल्यामुळं मला त्याचं उत्तर सोशल मीडियावर द्यावं लागलं. तुम्ही जर मला फोन करून विचारलं असतं तर मी तुम्हाला फोन करून सांगितलं असतं की फोनवरच की नेमकं काय झालं. ज्यावेळेस तुम्हाला रियालिटी कळाली त्यावेळेस तुम्ही म्हणताय की मी तर फक्त सत्यताच बाहेर आणू लागलो, मला काय माहिती असं झालं तसं झालं, त्यानं मला पहिलेच सांगायला पाहिजे होतं. मग तुम्ही मला पहिलं फोन करून विचारायला पाहिजे होतं ना भाऊ. पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या. पण तुमच्या त्या पोस्टनंतर सगळ्या समाजाचं आणि समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांचं लक्ष कुठं केंद्रित झालंय बघा, आपापसातल्या भांडण्यावर लक्ष केंद्रित झाले. अरे ते आरोपी, ती केस काय व्हायल्या, कारण त्या अॅट्रॉसिटी कॅन्सल झाली का नाही, अजून ते काहीच झालं नाही आणि तिकडं कोणाचंच लक्ष नाही. आणि तिकडून लक्ष डायव्हर्ट करायचं होतं म्हणून तर हे सगळं प्रकरण घडवलं ना, हे लक्षात घ्या. आणि हे नवीन नाहीये, हे पहिल्यापासून पिढ्यानं पिढ्या चालत आले. आपल्या भारत देशावर इंग्रजांनी राज्य करण्यापासून हे चालत आलंय, हे काही नवीन नाही. परंतु त्या गोष्टीचा मी अभ्यास केलाय म्हणून मी आज तुमच्यासमोर खुलून मांडतोय. आणि सर्व राजकीय आणि सामाजिक जे काही समाजासाठी, या धनगर समाजासाठी जे कार्य करतात त्या सर्वांची वाटलं तर मी समाजासाठी म्हणून पाय धरून माफी मागतो जर माझं काही चुकलं असेल तर. पण तुम्ही समाजामध्ये तूट पडेल किंवा समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी कुठेतरी विलंब होईल आपल्या भांडणांमुळं, असं काहीतरी करू नका. मी तुम्हाला शरण यायला तयार आहे. माझी हे बघा शरण, मी कोणत्या बाबतीत, ठीक आहे माझ्या हातानं काही तिथं एकामेकांवर भरोसा करून तिथं जायला नाही पाहिजे होतं, मी गेलो त्यांच्यावर भरोसा करून गेलो की बाबा ठीक आहे आपल्या समाजातलीच माणसं आहेत. कारण त्यांच्यामध्ये माझ्यासोबत जे 4-5 जण होते, मी त्यांना गाडी देखील बाहेर थांबवायला लावली होती की विष्णूभाऊ नको, परंतु त्यांनी मला तिथं नेलं. महेश भाऊ असं तसं त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ते मला म्हटले की गोपीनाथराव मुंडे साहेबांचं प्रकरण झालं, अजित पवार साहेबांचं प्रकरण झालं, साधा FIR देखील झाला नाही, तुमच्यावर ही सगळ्यात मोठी केस 5-6 महिन्यात टाकतील, तुम्हाला जेलमध्ये टाकतील, म्हणून त्यांच्यासोबत बोलून मतभेद मिटवणं खूप गरजेचं आहे. अशा काही गोष्टी सांगितल्या. आणि ठीक आहे, एक सामान्य नागरिक म्हणून मलाही त्या गोष्टी कुठेतरी वाटल्या, ठीक आहे बाबा बोलू आपण. पण तिथं गेल्याच्या नंतर ज्यावेळेस SP मला तिथे दिसले नाहीत त्यावेळेस मी सतर्कतेने माझा कॅमेरा चालू केला आणि जे काही तिथं घडलं ते समाज बांधवांसमोर मांडलं. म्हणून मी तुम्हाला पुन्हा म्हणतोय, तो विषय क्लोज करून टाका. कारण जरी मी बैठकीला गेलो तरी ते विष्णूभाऊ देखील म्हटले होते की बाबा ह्यानं आमचा तिथे आर्थिक व्यवहार कुठलाच झाला नाही. आणि मी तुम्हाला देखील स्वतः म्हणालो की तिथल्याच गोष्टीचा आर्थिक व्यवहार नाही. इथून मागेही माझ्या आयुष्यामध्ये माझ्या फॅमिलीनं कधी कोणाचा मतदानासाठी देखील 1 रुपया घेऊन बाटले नाहीत. कोणी देखील समोर यावं म्हणावं की महेशभाऊ तुम्ही ह्या वर्षी ह्या मतदानासाठी तुम्ही 1 रुपया घेतला, कधीच नाही. कारण आम्ही लाचारी जिंदगी जगणारी माणसं नाहीत आणि जगणारे नाहीत. आम्ही स्वाभिमानानं जगणारी फॅमिली आहे आमची. त्याच्यामुळं तो विषय थोडा बाजूला ठेवू आपण. आणि धनगर समाजासाठी आपण गंगाखेडमधून, परभणीमधून, मराठवाड्यातून काही करू शकतोय का? एक आग पेटवू शकतो का? जी आग गोपीचंद पडळकर साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रातून पेटवल्या ती आपण मराठवाड्यातून पेटवू शकतो का? ती कोणीतरी विदर्भामधून पेटवू शकते का? ती कोणीतरी खानदेशमधून पेटवू शकते का? कोणीतरी अशा प्रकारचं कोकणमधून पेटवू शकते का? ह्या प्रकारचे आपण विचार करून त्या लढाईला कुठेतरी मजबूत करण्याचं काम करणं गरजेचं आहे. कारण गंगाखेडमध्ये जेवढा माझा समाज उतरला होता किंवा जालन्यामध्ये माझा जेवढा समाज उतरला होता तेवढा जर समाज पूर्णतः एक ताकदीनं मुंबईमध्ये जर उतरला धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. म्हणून समाजासाठी छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी प्रत्येक वेळेला माझे जे गुरु आहेत गोपीचंद पडळकर साहेबांना कॉल करून त्यांना पूर्ण लोड देण्यापेक्षा आपण काहीतरी करूया ना. आपण प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात एक प्रति गोपीचंद तयार करूया ना, जेणेकरून ते सगळे प्रति गोपीचंद त्या गोपीचंदाला साथ देतील आणि धनगर समाजाला सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक न्याय देण्यासाठी लढा बळकट करूया. ओके, बघा माझे शब्द तुम्हाला पटतात का? कारण मी म्हणतोय ना, मी वयानं आणि अनुभवाने जरी लहान असलो तर मी सुशिक्षित धनगर आहे. बघा, आय एम मच मोर एज्युकेटेड ॲज मच ॲज आय कॅन अँड आय एम युझिंग माय एज्युकेशन फॉर माय पीपल, फॉर माय कम्युनिटी, फॉर माय विलेज, फॉर माय तालुका, फॉर माय डिस्ट्रिक्ट, फॉर माय कंट्री. दॅट्स इट अँड आय एम युझिंग इट. तर तुम्हाला जर वाटत असतील की बाबा महेश बिडकर खरंच हा चुकलेला नाहीये, जरी एखादी चूक झाली असेल अनावधानाने किंवा तुम्हाला बोलताना एखाद्या वेळेस काही चुकीचा शब्द बोललो असेल त्याच्याबद्दल मला माफ करा. समाजासाठी म्हणून मी सगळ्याच पुढाऱ्यांचे पाय धरायला तयार आहे. समाजासाठी म्हणून सगळ्यांचेच पाय धरून माफी मागायला तयार आहे. पण समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. हा समाज भोळा बाबडा आहे. रोज मला फोन येतात, महेश भाऊ इथं आम्ही अशा मेंढ्या चालवू लागलो, आम्हाला मारहाण झाली. महेश भाऊ आम्ही इथं असंच करू लागलो, आम्हाला मारहाण झाली, आम्हाला शिवीगाळ झाली. लक्षात घ्या, ST आरक्षणाची जर अंमलबजावणी झाली तर पहिल्यांदा आपल्याला अॅट्रॉसिटीचा अधिकार मिळेल, जेणेकरून आपल्याला कोणी उलट्या शब्दात बोलायची देखील हिंमत करणार नाही किंवा आपल्याला जातीवाचक अर्वाच्य बोलण्याची देखील कोणी हिंमत करणार नाही. आपल्याला कायद्याने प्रोटेक्शन मिळेल पहिली गोष्ट. आणि ज्या आदिवासी समाजाला
जे आपले भाऊबंदच आहेत त्यांना ज्या सुविधा लागू आहेत त्या देखील माझ्या धनगर बांधवांना लागू होत्या. आणि ज्या प्रकारे आदिवासी समाज हा नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे, त्याच प्रकारे धनगर बांधव देखील जो त्यांचा मुख्य व्यवसाय आहे मेंढपाळ, हा देखील नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे. म्हणून कुठंतरी या लढ्याला बळकट करण्यासाठी आणि 100% यश मिळवून घेण्यासाठी आपण ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या हिस्ट्रीमध्ये पाठीमागं जर आपण बघितलं, धनगर समाजामध्ये भरपूर नेते अनुभवी होऊन गेले, त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि मी तर म्हणतो ना, समाजकारण करत असताना जर राजकारणामध्ये जर समाजाला प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर नक्कीच गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, वसंतराव नाईक असतील, गणपतराव देशमुख साहेब असतील, यांच्यासारखं कुठंतरी राजकारण करणं नक्कीच समाजासाठी हिताचं ठरणार आहे. सर्वांनी ह्या गोष्टीवर विचार करा. आणि आता एक रेकॉर्डिंग मी जे केली, आता मी जे सीओ साहेबांना आणि त्या BNCच्या अधिकाऱ्यांना जे बोललो होतो, ठीक आहे, माझी रगील भाषा आहे, मी त्याला शैक्षणिक सुशिक्षित भाषेतच बोललोय, अर्वाच्य बोललो नाही, पण ॲग्रेसिव्हपणामध्ये नक्कीच बोललोय. कारण गेल्या 5-6 महिन्यापासून मी रोडवर व्हिडिओ बनवतोय, असं काम करा तसं काम करा सांगतोय, पण कुठल्याही प्रकारची ॲक्शन होत नाहीये. सामान्य नागरिक जे आहेत 2 व्हीलर हिंडणारे त्या रोडनं, त्यांना देखील माझी तळमळ करत असेल. आणि जेव्हा जेव्हा मी नगरपालिकेमध्ये गेलो किंवा BNCच्या ऑफिसमध्ये गेलो, कधीच हे उच्च लेवलचे क्लास 1 अधिकारी मला तिथं कधीच भेटले नाहीत. आणि म्हणून कित्येक दिवसानं माझा त्यांनी फोन उचलला. आणि फोन उचलल्याच्या नंतर तो जो काय होता तो माझा राग होता. आणि तो काय माझ्या घरासमोरचा रोड चांगला बनवा म्हणून राग नव्हता, हा समाजासाठी होता. आणि समाजासाठी लढत असताना ज्यावेळेस मी समाजासाठी लढतोय त्यावेळेस 18 पगडजाती आणि 12 बलुतेदारातील समाजासाठी मी लढतोय. आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी माझ्यावर असे कितीही संकट आले तरी मी या छातीवर घ्यायला तयार आहे. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालत होतो, चालत आहे आणि चालतच राहील. हा महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्र छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा आहे. धन्यवाद.